मी जन्मलो नाही नुसताच जगण्यासाठी, जग बदलण्यासाठी आलो मी. कुणी घेईल दखल माझी, कुणी नाही घेणार दखल माझी. कुणी ओळखेल पावलं माझी, कुणी नाही ओळखणार पावलं माझी. मी जन्मलो नाही नुसताच जगण्यासाठी, जग बदलण्यासाठी आलो मी. आता नवा गाव निर्माण करण्या आलो मी. आता नवा गाव निर्माण करण्या आलो मी. कोण आहेत हे उत्तम कांबळे? सकाळ वृत्त समूहाचे मुख्य संपादक, समाज परिवर्तनाच्या चळवळीतील कार्यकर्ता, अभ्यासक आणि साहित्यिक उत्तम कांबळे 81व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते आणि आता 84व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत. सांगलीतील कृष्णामाईच्या काठावर उत्तम कांबळे यांची जडणघडण झाली. सांगली आणि मिरजेच्या सीमेवरचं शिरगुप्पी हे त्यांचं गाव, तर कोल्हापूर जिल्ह्यातील टाकळेवाडी हे त्यांचं जन्मगाव आणि आजोळ. त्यांचे चुलत आजोबा दानप्पा हे देवाला सोडलेला जोगता म्हणून लुगडं चोळी नेसून फिरले. ही परंपरा चांगली नाही म्हणून त्यांचे वडील मारुती कांबळे घरातून पळाले आणि इंग्रजांच्या काळात लष्करात भरती झाले. इकडे आजोळी आईच्या वडिलांनी स्वतःहूनच बलुतेदारी बंद केली होती. समाजाशी परिस्थितीशी लढण्याचं बाळकडू उत्तम कांबळेंना घरातूनच मिळालं होतं. 7 पिढ्या शाळेची पायरी न चढलेल्या घरातला हा मुलगा आईला म्हणतो, अक्का, मी रोज एक पार्टिशन गोळा करतो, मला एक पुस्तक देशील का? अरे शेणकुटाचा पैसा पुस्तकाला घालशील तर खाशील काय र? 2 प्रश्नांच्या संघर्षातील बालपण उत्तम कांबळे जगले. मोलमजुरी करून स्वतः उपाशी राहून घर चालवणारी अक्का मुलांना धीर द्यायची. शेणातला किडा शेणात नाही राहत, येतोच एक दिवस बाहेर. अक्काच्या सुकलेल्या डोळ्यात मुलांविषयी ताजी टवटवीत स्वप्न दिसायची. अक्का आणि वयानं प्रौढ बाप माणूस झालेला तिचा मुलगा यांचं चाललेलं संवाद यातून दिसून येणार. अक्काचं जग, तिचं मन आणि आई मुलाचं नातं समजून घेण्याची धडपड आई समजून घेताना या पुस्तकामध्ये दिसते. या संवादातून दलित, कष्टकरी, करारी, स्वाभिमानी आईचं भावविश्व उलगडतं. रायबागला शाळेत घातलं, इथनं पास झाला, त्याला मार्क लय मार्क पडलं, रायबागात शाळा गेला. मग गेला, इथलं नाव काढलं आणि तिथं गेला 3 वर्ष. तिथं 3 झाल्यावर का नाही त्याला का नाही स्कॉलरशिपच्या परीक्षेत का नाही 1200 मुलाच्यातनी फर्स्ट नंबर आला, कागवाडला. मग ते मला काय कळणार, ते मास्तर म्हणणार उत्तम हटका घेऊन या, उत्तम हटका घेऊन या, उठणार कामाला जाणार, उठणार का, माझं ते काय नाहीच होती झड ते. मग झालं 2 दिवस पुढं राहिलं. मग मला बेस्तरवारी बोलवलं, गावातला मास्तर चांगला होता. मग असं साधीच की मी बाई असं जाऊन बसलो मी, तू कोण? उत्तमची आई. बस म्हणाला खाली. तर उद्या जायचं म्हणलं स्कॉलरशिपच्या परीक्षेला बेळगावला. तर माझ्याजवळ काय नाही, सोनं केरात पडलंय, त्याचा उपयोग नाही. तो चिडला, म्हणाल तू पोटाला खातीस का नाही, पोटाला खातीस का नाही, तुझ्या लेकाला उद्याची उद्या नाही पाहिजे. झालं, आता काय करू म्हटलो. हितनं चालत गेलो अंकलीला, 10 रुपये घेतलो. इथं आमच्या चुलत दिराजवळी, ते 10च रुपये दे, मला लई नको. 10 रुपये घेतलो, अंकली परत चालत घेतलो. 1 रुपये तिकीट देऊन रायबागला गेलो. दाजीबा रायबागला गेलो. आमचे शंकरचा हात मोडला, तर त्यानं धावला. शाळा कुठं आहे रे शंकर, चांगलं 2 किलोमीटर धावला. भुका लागली, एका झाडाखाली बसलो, चटणी भाकरी खाल्लो. काय करू ग, पोरगो कुठं आहे? शाळेतला घंटा वाजता पोरगो येतो, तो ओळखला. झालं, बसलो, खाल्लो, पळत आला. काली सापका, तर काय करू उत्तम, आणि स्कॉलरशिपची परीक्षा आहे. आई म्हणा लागले मी अभ्यास केला नाही आणि तू आणि रागावशील आणि कशाला. अरे बाबा काय होईल, पैसे म्हटले 25 रुपये ठेवलो रे मी. चल, त्याची तिकीट काढणं येताना 8 रुपये तुझं धरून पडली. भांब राहिलं नाही मला, आणि होतं बडतं करते तिकीटच काढून नाही. आलू मांजरीच्या नावाजवळ 8च रुपये. आता इकडं जोडणं करायचं बेळगावला. आंब्याला म्हटलो बाबा तुला हात जोडतो, माझ्याजवळ पैसे नाहीत, ते 8 रुपये मी मोडणारच नाही म्हटलं. मी तुला हात जोडतो म्हटलं, मी काय पैसे माझ्याकडे नाहीत, तू मागू नको. तेच 8 रुपये घेतलो, बाजारात गेलो, शनिवारचा बाजार, किलोभर जुंदळ आणलो, दळलो, 4 भाकरी केलो, गेला बेळगावला. फर्स्ट नंबर आला, 3000 रुपये बक्षीस मिळालं. मग आमचं किती कष्ट झाले हे.
किती कष्ट करायचं आणि किती हे करायचं. पास झालं म्हणून आला, पुढची पायरी कसं चढायची आपल्याजवळ काय नाही. पास झाला म्हणून मला आनंद झाला नाही, मी खरं सांगतो. पास का झालाच म्हणणार मी. आपल्याजवळ काहीच नाही. गरीबात शेती नाही, भाडी नाही. नुसतं आम्ही 50 पैसे मजुरी. 50 झाल्यावर रुपये झाला. मालक 18 वर्ष मिलिटरीत गेलं, 2000 रुपये आणलं, 50 रुपये पेन्शन. मग किती कष्ट करणार मी. कष्टाचं फळ बघा मला मिळलं, त्याचं का नाही डोक्याचा भाग, बाकी काय नाही. त्याच्यामुळं मला पदवी मिळाली. पदवी मिळाली त्याच्यामुळं मला, नाही तर मला बसा खुर्ची कुठली मिळली असती. विटी एवढेसे पोट केवढा बोभाटा तयाचा, असा जळणाऱ्या भुकेचा अनुभव उत्तम कांबळे यांनी बालपणी आणि शिकताना घेतला. शिरगुप्पीतून टाकळेवाडी, तिथून रायबाग, रायबागेतून कोल्हापूर, सांगली, पुन्हा कोल्हापूर अशी शिकण्यासाठी आणि पोटासाठी भटकंती करताना जे विदारक अनुभव आले, त्यातून उत्तम कांबळेंना जगण्याचं बळ मिळालं. शिक्षणाच्या आणि पोटातील भुकेच्या कावळ्यांना शांत करण्यासाठी त्यांची धडपड त्यांना स्मशानात घेऊन गेली. मयताच्या नैवेद्यातून स्वतःची भूक भागवावी लागल्यानंच कदाचित या साहित्यिकाची लिखाणाची भूक अजूनही कायम आहे. सांगलीमधील शांतिनिकेतन महाविद्यालयात कमवा आणि शिका या योजनेअंतर्गत कष्टाची कामे करत त्यांनी शिक्षण घेतले. याच काळात R.R. पाटील या मित्राची निर्मळ मैत्री उत्तम कांबळेंना मिळाली. शांतिनिकेतन लोकविद्यापीठानं शालेय शिक्षणाच्या क्षेत्रात काम करायचं ठरवल्यानंतर जी आमची अपेक्षा होती आणि जे हेतू आम्ही मनात ठेवले होते, त्याचं मूल्यमापन जर आज करायचं झालं तर मूल्यमापन करण्याची कसोटी ही उत्तमराव कांबळे यांच्यासारखी जी व्यक्तिमत्व इथं घडली त्याच्यावरून करणं अत्यंत आवश्यक आहे. सांगलीपेक्षा कोल्हापूर मोठं शहर, तिथं खासगी नोकरी तर मिळते आणि तिथं शिक्षणही चांगलं मिळतं, असा विचार करून उत्तम कांबळे कोल्हापूरच्या गोखले कॉलेजमध्ये दाखल झाले. तिथं राज्यशास्त्र विषय घेऊन BA ची पदवी घेतली. पुढे कोल्हापूरच्या शहाजी लॉ कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. पण नोकरीची तीव्र गरज असल्यामुळे नोकरीच्या शोधासाठी वणवण सुरू झाली. कोणतंही काम आणि त्यासाठी कष्ट उपसायची तयारी, एवढाच विचार तेव्हा केला होता. सुरुवातीला स्थानिक वृत्तपत्रात बातमी लेखन, मुद्रित शोधन, प्रेसमध्ये खिळे जोडणे अशी कामं त्यांनी केली. पत्रकारितेच्या क्षेत्रात उमेदवारी करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे तसेच इतर विचारवंतांच्या ग्रंथ वाचनाचा त्यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला. उत्तम कांबळे म्हणतात, ग्रंथ माणसांना घडवतात. ग्रंथ नसते तर मी गावगाड्यातच राहिलो असतो. माझी ओळख सांगण्यासाठी मला शब्द मिळाले नसते. 1 ऑक्टोबर 1982 या दिवसानं त्यांच्या जगण्याला नवी दिशा दिली. याच दिवशी उत्तम कांबळे यांनी कोल्हापूर सकाळच्या कार्यालयात बातमीदार म्हणून प्रवेश केला. या ठिकाणी काम करताना अंधश्रद्धेला छेद देण्यासाठी त्यांनी देवीचा विवाह लागतानाचे छायाचित्र सकाळमध्ये प्रसिद्ध केले. यल्लम्माच्या यात्रेच्या दिवशी स्त्रियांनी नग्न होऊन पूजा करण्याची प्रथा, ही प्रथा बंद व्हावी म्हणून दलित संघर्ष समितीतर्फे पथनाट्य होत होते. त्याला यावेळी विरोध झाला. या प्रथेच्या समर्थकांनी कार्यकर्त्यांना घेरले, जाळपोळ, मारामारी झाली. त्यात उत्तम कांबळे तुडवले गेले. जीव मुठीत धरून त्यांना पळावे लागले. तिथून परतल्यानंतर त्यांनी सकाळमध्ये याविषयीची बातमी लिहिली. पण त्यामागचा त्यांचा सखोल अभ्यास आणि सणसणीत मार यांना विसरून कसं चालेल. 1992 साली नाशिकच्या सकाळ आवृत्तीचे कार्यकारी संपादक आणि 1994 मध्ये मुख्य संपादकाची धुरा त्यांच्या हाती आली. 88 साली आमचं लग्न झालं. तेव्हा ते साधे बातमीदार होते कोल्हापूर सकाळला. नाशिकला गेल्यानंतर खरं दोघांचं आयुष्य सुरू झालं की अनोळखी शहर, काही कोणी ओळखीचं नव्हतं. त्या दिवशी 55 रुपये तिकीट होतं आणि फक्त 2 पोती आमच्याकडे साहित्य होतं. 2 पोतीमधलं एक पुस्तकं होतं आणि अर्ध पोतं अक्षरशः भांडी होती. ती ॲल्युमिनियमची भांडी होती.
पुस्तक घेऊन आम्ही नाशिक स्टेशनवर पहाटे 4 वाजता उतरलेलो होतो. तिथून आमचं सुरू झालं आणि तिथलं त्यांचं जे आयुष्य बघितलेलं आहे मी, ते जे पत्रकार म्हणून नाशिक सकाळला गेले, ते सगळ्यात जर जवळून कोणी बघितलं असेल तर मी. ते 2-2 दिवस उभं राहून काम करायचे. त्यांची ती कॅपॅसिटी बघून मी तेव्हा सुद्धा म्हणजे शब्दच नसायचे मला त्यांचं वर्णन करायचं. पहाटे 3ला ते दुसऱ्या दिवशीचा पेपर घेऊन यायचे. राजीव गांधी वारले तो प्रसंग मला आठवतो. ते 3 दिवस नॉनस्टॉप उभं राहून त्यांनी काम केलेलं होतं. सगळ्यात त्यांचा मेन जो पर्सनॅलिटी किंवा व्यक्तिमत्व किंवा करिअरचं हे उद्दिष्ट असेल तर ते पत्रकारीच्या क्षेत्रामधले जे टेन्शन, जे ताणतणाव, जे त्यांनी घरात कधीही आणलेले नाही, ते सगळं ते उमऱ्याच्या बाहेर ठेवून यायचे. उमऱ्यात येताना एक साधा मनुष्य म्हणूनच ते घरी आले. देवदासींची जटा हाताने सोडविणे आणि देवदासींचा विवाह लावणे अशा कामामध्ये त्यांनी पुढाकार घेतला. जटांवरची पद्धत म्हणजे इथं आमच्यापैकी एक बाई होती. त्या बाईचं जटांवर जटा असं आम्ही जर वर काढत असताना अक्काताई आणि लिंगायतपैकी एक बाई होती. ते जटाने हे काढत असताना ते जरा कापल्यावर आम्हाला उवा नाही तर आमच्या अंगावरच पडले सगळं. ते वर पडल्याने ते सगळं घर सगळं पसरलं. असं पसरल्यावर तरी सुद्धा मी आणि फेटी कांबळे वगैरे असं जिद्द सोडले नाही. ते कापून सगळं हे करून नंतर त्यांना एक स्वतःच्या खर्चानं साडी आणि ते डेटॉल साबण हे ते करून त्यांना म्हणजे असं हे करत गेलं. ಇಲ್ಲಿ 600 ರೂಪಾಯಿ ದೇವದಾಸಿ ಇಲ್ಲ, ನಾವು ಒಬ್ಬಕ್ಕೆ ನನ್ನ ಹಿಂದೆ ಯಾರ ಇಲ್ಲ, ಮತ್ತು ಪೆನ್ಸಿಲ್ ಇಲ್ಲ, ಸರ್ಕಾರ ಮದತ್ ಮಾಡುವ ನಾವು ಹೊಟ್ಟೆ ತುಂಬಕ್ಕೆ ಏನಿಲ್ಲ, ಇದೇ ಐತಿ ನಾ ಹೊಟ್ಟೆ ಕಟ್ತೀನಿ ಆರ್ಡರ್ ಮಾಡ್ಬೇಕು. ಸರ್ಕಾರ पंच्याहत्तर रुपये ಆಗಲಿ, उत्तम कांबळे ಆಗಲಿ, ಎಲ್ಲರೂ मदत ನಂಗೆ ಮಾಡ್ಬೇಕು. माणूस आणि त्यांचं जगणं यांच्याबद्दल असलेली आतड्याची माया उत्तम कांबळे यांच्यापाशी आहे. म्हणूनच त्यांची लेखणी केवळ समस्येभोवती स्वतःला बांधून घेण्याचं टाळते. डोंबारी, फासेपारदी, जोगतीण, धरणग्रस्त यांच्या दुःखाशी आणि अश्रूशी उत्तम कांबळे स्वतःला जोडून घेतात. भटक्या जाती जमातींची संस्कृती, त्यांच्या प्रथा परंपरेचा अभ्यास करून त्यांना प्रथमच पुस्तक रूपानं समाजाच्या डोळ्यासमोर आणण्याचं काम त्यांच्या भटक्याचे लग्न या पुस्तकानं केलं. नाशिकचा कुंभमेळा, देवदासी आणि नग्न पूजा, अनिष्ट रूढी या विषयांवर अभ्यासपूर्ण लिखाण त्यांनी केलं. महात्मा ज्योतिबा फुलेंवर पुस्तक लिहिताना त्यांनी फुल्यांची जलनीती सांगितली. शाहू महाराजांनी स्त्री सुधारणेसाठी केलेल्या कायद्याचे संशोधन राजर्षी शाहू आणि महिला मुक्ती या पुस्तकामध्ये मांडली. जागतिकीकरणामधून उभ्या राहिलेल्या झगमगटी दुनियेचा फीलगुड फॅक्टर दूर करत त्यांची लेखणी जागतिकीकरण आणि दलितांचे प्रश्न मांडते. जागतिकीकरणाची आरिष्ठे सांगते. मुठभर श्रीमंत आणि अगणित भुके कंगाल यांच्यात दिसणारी तफावत, धर्मद्वेषातून उसळलेल्या दंगली, धर्माचा उन्माद याचे रोकडे रूप जागतिकीकरणात माझी कविता या पुस्तकात दिसते. स्वतःची नवी वाट तयार करता आली पाहिजे. कोणतंही काम करताना त्याला जिंकून दाखवता आलं पाहिजे आणि ते काम करताना स्वतःची नवी वाट तयार झाली पाहिजे असं मानणारा हा तडफदार लेखक कला हे जगण्याचं पुनरुत्पादन आहे असं मानतो. जग बदलणं हे कलेचं काम आहे असा ठाम विश्वास उत्तम कांबळे यांना वाटतो. सच्चा गायक जसा प्रेक्षकांसाठी नव्हे तर स्वतःसाठी गातो, तसा हा सच्चा साहित्यिक आपल्या लेखनातून वेदना, संवेदना, दुःख, भावना व्यक्त करतो. म्हणूनच त्याच्या लेखनाचा फॉर्मलेस फॉर्म समीक्षकांपेक्षा वाचकांच्या काळजाला भिडलेला जाणवतो. उत्तम कांबळे यांना साहित्यासाठी 30 व पत्रकारितेसाठी 23 पुरस्कार मिळाले आहेत. उत्तम कांबळे यांच्या साहित्याचे अनेक भाषांतून अनुवाद झाले आहेत. आंबेडकरी दलित विद्रोही संमेलनाचे अध्यक्षपद भूषवल्यानंतर अखिल भारतीय संमेलनाच्या मुख्य प्रवाहात स्वागताध्यक्ष आणि आता साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणून सर्वच